आनंदी मी काय म्हणते, आपण आधी चहा टाकून घेऊयात, नंतर साफ करूया. बरं प्राची, खरं खरं सांगायचा, तू असा कोणाचा विचार करत होतीस की तुला कळालंच नाही की दूध उतू चाललाय ते? अय्या, ए प्राची, काय तू रडतेस का? काय झालं? अगं मी सहज विचारलं. बरं नाही विचारत मला. म्हणजे बरं झालं तू विचारलंस. मला कोणाला तरी हे सांगायचंच होतं. वृंदा बहिणी, मला असं वाटतंय मी प्रेमात पडली. पण कोणाचा? तेच तर कळत नाहीये ना. म्हणजे त्याचं नाव काय आहे, तो कुठे असतो, काय करतो, मला काहीच माहिती नाही. मला ना फक्त त्याचा चेहरा आठवतो आणि मी खूप प्रयत्न केला की त्याचा चेहरा विसरून जायचा, पण मला सारखा त्याचा चेहरा आठवतो. मी झोपले ना वृंदावहिनी, तरी सुद्धा मला स्वप्नात तो दिसतो. मला कळतच नाही मी आता काय करू. अगं रडतेस कशा? मी तुला सांगूय, तुम्ही दोघं पहिल्यांदा गणपतीत भेटला होतात ना. जर गणपती बाप्पाच्या मनात असेल तर तुम्ही पुन्हा भेटाल. खरंच? शपथ. हे बघ लाजतेस आनंदी ताई, बघा लाज. बघू. चेहरा एखादा फुलासारखा फुलला आहे. पण आपल्या या कळीचं फूल करणारा तो भुंगा आहे कुठे? भुंगा वगैरे नाही म्हणायचा त्याला. वृंदादी, काय तुम्ही भुंगा म्हणता त्याला? बरं प्राची, नाही तू सांगा मला काय म्हणायचं आम्ही त्याला. तू पण काय यार. पण आनंदी ताई, खरंच मला कळत नाहीये, आपल्या घरात ही नक्की कोणाला भेटली? मला वाटतं पक्यानं याळच्याळी हप्ता पोचवत असणार, म्हणून त्याला भीती वाटत नाही. ते एरियामध्ये ले पोचलेले बियाणे. तेव्हा शक्तीपेक्षा युक्ती भारी या पद्धतीनं त्याला हाताळा. त्यात परत आईने त्याला मारहाण करून अजून शत्रुत्व ओढवून घेतलं. खरं तर बाईनं एवढं मारल्यानंतर गावाला जाऊन शेती करायला पाहिजे त्या पक्यानं.